माझे पाय कशाला धरतो? ते मला माहित आहे हो, पण आईने सांगितलं म्हणून धरतोय. आजपासून मी दोघांचेच पाय धरल्यात. काल गाढवाचं धरलं, आज तुमचं धरतोय. जगदंब जगदंब. जगदंब नाही, माझं नाव जन्या धुबी. तुम्ही मला ओळखीत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो ना. तुम्ही महाराजांचं मेहून आहे का नाही? आहे का नाही? काय काम आहे तुझं? काम काय एवढं काय मोठं काम नाही, फक्त दरबाराच्या कपड्याचं कंत्राट मला द्या बघा. माझ्या हातात नाही. आणि हातात कसं नाही आहे म्हणजे तुमच्या हातात सगळे महाराज. नाही रे, नाही म्हणू नका. नाही कमिशन घ्या ना. आता काय व्यवहार आहे, शान खायला पाहिजे. नाही असं नाही, पण कंत्राट मला द्या बघा. नाही म्हणू नका तुमचं. नाही मग तुमचं पाय सोडलं बघा. जोडलेली पाय बघा. मी पाय सोडणार नाही तुमचं. जीवन घेतो. रमला कुठ ग काना, रमला कुठ ग काना, काजुनी येईना ग. आलो आलो आलो. जरा बाहेर जाऊन देत नाही, लगेच वरडावरडी. हे आहे येताना वाटत तो सरपंच भेटला होता. तो म्हणला तुझ्या आईला यात्रेला यायला किती वेळ आहे अजून. आता तो धरून 12 माणसं झाली, अजून 2 म्हणजे 12, 13, 14. म्हातारीच्या नाकात बाप. आयला खरंच की. काय मग दुसरी निरकून? नाही तुझ्या नाकात नथ. मग नाक बी माझं आहे, नथ बी माझी आहे. नाक तुझा असेल पण ही नथ कुणाही तरी दिसते. म्हणजे हे आहे विधवा बायका नथ घालीत नाहीत ग. तू मला शास्त्रार शिकवू नकोस, मोठा आला विद्वान पंडित. पंडिताचा प्रश्न नाही, पण मला जरा संशय येतोय. ही नथ तुला दिली कुणी? तुझ्या बाण. बाण काय? तू म्हणजे झालेली दिसते. आता ग बसतोस का नाही? मुखाने काढून दे. नाही काढणार. नाही तर मी काढून घेईन. नाही काढणार. माझा आहे. अगं लोकांची नथ आहे, काढून दे ना. माझा आहे काय तू माझा. हो इमलाबाई, आज येऊ का? हे काय विचारणं झालं? म्हणलं तुम्ही आहे का नाही ते बघावं. महाराजांना आज बरी माझी आठवण झाली. याचा 2 भाग केला आणि बाक्यान तुमची आठवण झाली. म्हणलं एक तुम्हाला द्यावा आणि एक आपण खावा. पण मला नाही आवडत. आणि मला तरी कुठे आवडते, पण ते फुकाट मिळलं म्हणून आणलं. हो घ्या ना घ्या. अय्या, पण हे खायचं कसं? ह्याचे खापा नको करायला. तुमच्याकडे सुरा आहे का? माझ्याकडं? ईश्या, तो कसा असेल? हो कसा असणार खरं मी. आमच्याकडे पाहिजे, पण आमच्याकडे मोठी मोठी हाताने पडतात ना. तलवारी, भालं, दानपट, खोशीर. त्यामुळे कलिंगड कापायचं म्हणजे मोठी पंचायत होती. हो खरं म्हणजे याच्यात तोंड घालूनच खाण्यात मजा आहे बघा. तोंड घालून? घालून म्हणजे आज खुपसून असं खुपसून. खुपसा खुपसातून का मी खुपसू? नको मी खुपसा ना. खुपसा उभ्या बघा, बसून खुपसा ना. बसा बसा, आरामात बसा बसा. आता मजा येईल बघा. खुपसा आतमध्ये. खूप गोड आहे नाही? गोड म्हणजे हरामाचा माल आहे ना, त्यामुळे गोड लागतोय तो. काय झालं? असं आहे काय? तुझ्या मायला मी आठवतात म्हणून वाचलास, नाही तुला लिंगा दाखवला असता. कोण? तो टकलो सारखा मला पिछा पडतोय. जाय तिकडे मागे मागे असतो. माझ्या हातात सापडायला पाहिजे, त्याचं तोंडच लाल करून ठेवतो. त्याचं सोडा, अगोदर तुमचं तोंड बघा. काय तुमचं बघा की लाल भडक झालंय. आपल्या दोघे तोंड म्हणजे माकडासारखी झालं. थांबा मी पुसते. कशाला पुसता? नको नको कशाला पुसता नको. हे सगळं घाण झालं की आता हे धुवायला पाहिजे. साबण लावून धुवायला पाहिजे, सोड्यात टाकून धुवायला पाहिजे. आपटून आपटून धुवायला पाहिजे, चोळून चोळून धुवायला पाहिजे. धुवायला पाहिजे. तू काय नाही पण या गावात काय राहायला नको बाई. अगं पत्ती तू माझ्या मागं लागून मला म्हणते कसं माहितीये का? जरा काजू वाटली ही तो काजू वाटली तुमच्या हाताने काजू म्हणून म्हणते इथला मुक्काम वाढवूया आपण. काय तू जाशील त्या धोब्यात आतून त्याची भट्टी पेटवायला आणि आम्ही बसतो ती तोपाची. मग जलंभर पोसायचा ठेका घेतलाय मी तुमचा. ह्या तमाशातल्याच माणसांनी नाचणाऱ्या बायांचं वाटोळं केलंय. तुमची पोट भरता भरता त्या कवा म्हाताऱ्या झाल्या त्यांचं त्यांनाच कळलं नाही आणि मग बसल्या कपाळावर हात मारत. जाऊ दे बाई, उगीच बोल नकोस. ए पोरनो ये कापड काढून झोपा. उद्या सकाळी धोब्याकडे जायच्या धुवायला. अरे मुडद्या काढा काय बदला म्हण.
बदला काय आणि काढा काय एकच. होय नीट झटकून द्या बरं का, नाहीतर एखादा नट जायचा त्यातनं. सख्या जण्याला कापड दिली ती व्यवस्थित दिली होती ना व? होय तू दिलेलं गाठोड जसं तसं उचलून त्याच्या हातात दिलं का ग? नाही परत कुठं पाडलं नाही ना व? नाही बाई, काय एखादा नट कमी आहे? नख हा नग नाही पडलं. आता कोणाला नेलं इथं? हे बघ कुणी असेल ना त्याला घालवून दे, आम्ही जातो. चल ए, जाऊ नको बाई, जाऊ नको. चल ना, कोणीतरी ब्याद असेल आता मागे. चल. लय तुटलं का? जाऊ नको. अगं उठ ना. आता काय दुसरं नाही काय? कोण आहे ग बाई? तुम्ही यायचं वय? हो. आता तुम्हाला कसं आकडून द्यायचं काय हो? तुम्हाला मी सवय लागली का रातची याची? नाही मी ती भट्टी लावत होती ना म्हणून म्हणजे आज रातचं इथं भट्टी लावायचा विचार दिसतोय तुमचा? होय रे तुला आज या 14 का चांद आलाय. होय रे फुरमुश्या, तुला ताकी देतो बाईपासून 4 हात लांब राहायचं. जर का बाईच्या तोंडाजवळ तोंड आणलेस तर तुझ्या तोंडात तुमचं घाली आणि वाजवत बसेल टांग 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 टांग. मेल्या जर का हल्ला बिल्ला तर पेटात लाच घालीन. तुला धुतल्या कुत्र्यावर गप्प बसायचं. तुला धुतला यार पाण्यानं माझ्या पार्टीचं वाटोळ केलं, वाटोळ केलं. मुर्दा काढला इथं. काय पडलं? ते आपलं हे हो तुमची ती हो तुमच्या धोत्रात नाव आपल्या चड्डीत नाव आपल्या तुमच्या पात्रात आली होती हो. त्याच्या आईला कुठे गेली आता? खिशामध्ये होती एवढ्यामध्ये. आई बघा ही बघा ही म्हणत म्हणा की हो आमच्या आईला सापडली. म्हणजे आताच्या आता नेऊन दे. जिची कुणाची असेल तिला बिचारायला रातभर झोप लागायची नाही. खरंच झोप लागली नसती. पर एवढी घाय का? सकाळी द्यायची आणून. मी कुठे काय पळून जात होते? तेच म्हणलं मी की सकाळी देतो म्हणून तशी वासकेने अंगावर आली. म्हणजे जातोच का टाकू भट्टीत. त्याचं काय आम्ही पडलो आईवाले त्यामुळे आईचं ऐकावं लागतं हो. नाही म्हणून भागत नाही. पण खरं सांगू का बाय, आमच्या आईसारखी आई नशिबानीच मिळते. नशिबानीच. हा अहो दुसऱ्याची वस्तू घरात आली तिला अजिबात खपत नाही. आता साधी गोष्ट आहे, गिरायकाच्या खिशातला माल ही धोब्याची कमाई आहे का नाही? आहे का नाही? पण आमच्या आईला पटत नाही. म्हणते बाबा दुसऱ्याचं नको, गरज असेल तर लक्ष्मी स्वतःहून चालत 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 आपल्या घरी. आता लक्ष्मीला काय तेवढा धंदा आहे आपल्या घरी यायचा? पण नाही, एक स्वभाव असतो माणसाचा. खरंच तुमच्या आईचा स्वभाव अगदी तुमच्यासारखा आहे बघा. असणारच. अगोदर आय झाली मागून मी झालो त्यामुळे माझा छाप आईवर पडला. आमच्या माय लग्नाची जोडी अख्ख्या गावात पॉप्युलर आहे. सगळ्यांना माहिती आहे, कुणाला विचारा. हे बघा बाय तुम्हाला एक सांगून ठेवतो, आमच्या आईची कधी मस्करी बिस्करी कधी नाही. हा तिचा स्वभाव लय तापट आहे. तिच्या विरुद्ध चुकून गेला तो मिळाला म्हणून समजा, मग मोठा 42 का असं ना पार बाळाच्या भावात गेला म्हणून समजा. हा तिचं म्हणजे कसं हम करू सू कायदा. समजा असू द्या हो. मला एक सांगा, आई काय जन्माला पुरती होय? जन्माला पुरती ती बायको. तुम्हाला असं नाही वाटत काय बायको करावी, संसार थाटावा, 4 पोरं बाळ व्हावी असं नाही वाटत? अहो पण वाटून उपयोग काय? आमच्या गरीबाला पोरगी देतो कोण? आणि समजा एखाद्याने जीवावर उदार होऊन पोरगी दिली तर तिला धुवायला चुप रे, तिच्याकडे बघायला आम्हाला येळ आहे कुठं? अहो आम्ही नदी तिरी आणि अख्खा गाव आमच्या घरी येऊन बोंबलतोय. हे बघा बाय, हे संसार लगीन परपंच आपल्या बापाच्याने होणार नाही. हे येरा गबाळचं काम नाही हो. येरा गबाळे, अरे बापरे, अहो त्या गबाळे वकिलाचं वरात धुवायचं राहिले की अहो सर्वांचे कपडे सुकले नाही तर अख्खा वरात रस्त्याने नागडे फिरत माझ्या नावाने बोंबलत जातो मी. अहो पर थोडं थांबा की. तुम्ही थांबतच नाही बघा. मी काय तुम्हाला खाते? नाही खायचा प्रश्न नाही, पण मी घरी गेलो नाही ना तर आमची आई पाण्याचा घोट तोंडात घेणार नाही. आहे ती मस्करी नाही. हे बघा तिची मस्करी करायची नाही. अहो आमच्या बापाने आमच्या टायमाला एकदा तिची मस्करी केली आणि जीवाला मुकला. कारण काय? हम करसू कायदा. पर